भारतात गणेश ही लोकप्रिय देवता असून गणेशाच्या पूजेशिवाय कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात होत नाही। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत गणेश हा आपल्यातलाच वाटतो। भारतात भाद्रपद महिन्यातील गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। यंदा गणेश उत्सव 27 ऑगस्टला असणार आहे। यापूर्वीच महाराष्ट्रात माघ महिन्यातही गणेश उत्सव साजरा करण्यात येतो। हो, वैदिक हिंदू दिनदर्शिकेनुसार गणेश जयंती दरवर्षी माघ शुद्ध चतुर्थीला साजरी करण्यात येते। याला विनायक चतुर्थी तसेच वरद चतुर्थी असेही म्हटले जाते। गणपती बाप्पाचा जन्म या माघ शुद्ध चतुर्थीला झाला अशी पौराणिक मान्यता आहे, म्हणून या माघी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे। हिंदू धर्मशास्त्राच्या मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याचा आरंभ गणपतीच्या पूजनाने आशीर्वादाने केला जातो। लग्न, मुंज, नूतन वास्तुप्रवेश असो की एखाद्या कार्यालयाचे व्यावसायिक आस्थापनाचे उद्घाटन असो, सुरुवात गणेशाच्या पूजनानेच केली जाते। पौराणिक कथेच्या आधारे स्वयं शिवशंभू म्हणजेच महादेव गणपतीचे पिताश्री यांनी सर्वप्रथम अग्रपूजेचा मान गणपतीला असेल असे गणेश जन्माच्या वेळी सांगितल्याप्रमाणे हिंदू धर्मात तशी प्रथा रूढ आहे। पेशवे काळात तर गणपती, गणेश पूजन, गणेश मंदिरे यांना राजाश्रय प्राप्त झाला। एकंदरीत भारतीय संस्कृतीत गणेशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि महाराष्ट्रात गणपती उत्सव म्हटला की विशेष महत्त्व आहे। मग भाद्रपदातील गौरी गणपती असो किंवा माघी गणेश उत्सव, सर्वत्र कमालीचे उत्सवाचे उत्साही वातावरण असते। महाराष्ट्रातील अष्टविनायक क्षेत्र सर्वश्रुत आहेत, नवे गणेश भक्तांची पंढरीच आहे। याशिवाय मुंबई येथील श्री सिद्धिविनायक, कोकणातील दापोली तालुक्यातील आंजर्ली येथील कड्यावरचा गणपती, गुहागर तालुक्यातील हेदवी येथील दशपूजा गणेश, रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगार येथील सुवर्ण गणेश अशी गणपतींची अनेक क्षेत्र सुप्रसिद्ध आहेत। तसेच ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील गणपती मंदिर हे पेशवेकालीन असून माधवराव पेशवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे। या सर्वच ठिकाणी मागे गणेश चतुर्थीला मोठा उत्सव असतो। येथील परिसर गणपती बाप्पा मोरया या गणपती बाप्पांच्या निनादाने घुमत असतो। सगळीकडे सात्विक उत्सवी उत्साहाचे वातावरण अनुभवास येते। अगदी थेट मराठी म्हणजे विशेषतः पेशवेकालीन मराठी साम्राज्यापासून गणपती आणि महाराष्ट्र हे एक भारतातील वेगळे समीकरण आहे। स्वातंत्र्याच्या पूर्वार्धात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाचा पाया घालत सांस्कृतिक कार्यक्रमातून लोकमानसात स्वातंत्र्याचे बीजारोपण केले। हा सार्वजनिक गणेश उत्सवाचा वेलू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फोफावल्याचे आपल्याला ठाऊकच आहे। पण या उत्सवातील पावसाच्या आक्रमणास पर्याय म्हणून 1970 सालापासून सार्वजनिक माघी गणेश उत्सवाचे वारे वाहू लागले आणि आता तर मुंबई पासून महाराष्ट्रभर सर्वत्र याचे लोण पसरले। अगदी कोकणही अपवाद नाही। एवढेच काय, हल्ली लोक घरोघरी देखील भाद्रपद महिन्यातील गणेश उत्सवाप्रमाणे शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून साजरा करू लागलेत। आता आपण या माघी गणपतीच्या पूजा विधी व भक्ती साधना, त्यांचे औचित्य व पुण्य विशेष काय आहे हे पाहूयात। गणपतीच्या पूजा विधीचा आणखी काही आगळा वेगळा प्रकार नाही, तर अगदी भाद्रपद चतुर्थीला जशी श्रींची प्राणप्रतिष्ठा व पूजा अर्चा केली जाते, तशीच पण एक लक्षात घ्यावे की माघी गणेश चतुर्थी ही तिलकुंद चतुर्थी म्हणून साजरी करण्याचा प्रघात आहे। अग्निपुराणात मोक्षप्राप्तीसाठी या तिलकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगण्यात आले आहे। माघी चतुर्थीला पूजेचा वेगळा प्रकार नसला तरी प्रसाद म्हणून यावेळी उकडीच्या मोदकांपेक्षा तिळगुळ किंवा तिळाच्या लाडवांचा नैवेद्य प्रसादात अग्रमान्य आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।